ह्याच्यातला दुसरी संतवाणी योगी सर्व काळ सुखदाता. यामध्ये ही संतवाणी संत एकनाथ महाराज यांनी लिहिलेली आहे. म्हणजे कवितेचे कवी संत एकनाथ महाराज. प्रस्तुत कवितेचा विषय. प्रस्तुत अभंगामध्ये योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली असून योगी पुरुष हा पाण्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे संत एकनाथ महाराज यांनी विविध दृष्टांतातून स्पष्ट केले आहे. हा त्याचा विषय. आता आपल्याला बघायचे आहेत ओळींचे अर्थ. ठीक आहे. जेवी चंद्रकिरण चकोरासी, पंखोवा जेवी पिलियासी, जीवन जैसे का जीवासी, तेवी सर्वासी मृदुत्व. म्हणजे हा याच्यातला पहिला दृष्टांत. या पहिल्या दृष्टांतामध्ये संत एकनाथ महाराज आपल्याला काय सांगतायत की योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व स्पष्ट करताना संत एकनाथ महाराज चकोर पक्षाचं उदाहरण देताना सांगतात की चकोर पक्षासाठी चंद्रकिरण हे त्याचे जीवन असते. चंद्राची किरणे पिऊन तो जीवन जगतो अशी कल्पना आहे. तसेच पक्ष्यांच्या पिल्लांना पक्षिणीच्या ऊब देणाऱ्या पंखांची आवश्यकता असते. पक्षिणीचे पंख त्यांना सुरक्षित ठेवतात. तसेच जीवन जगण्यासाठी पृथ्वीवरील सजीवांना पाण्याची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे सुखी समाधानी जीवन जगण्यासाठी आपल्याला योगी पुरुषाची आवश्यकता असते. कारण आपल्या ज्ञानाच्या विचारांच्या पंखाखाली आपण सर्वांना एकत्र आणतो. दुसरं, जडी वळीवरी क्षाळीमर, योगिया सबाह्य करी निर्मल, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. म्हणजे याचा अर्थ काय दिलेला आहे. योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व स्पष्ट करताना संत एकनाथ महाराज सांगतात की पाण्याने शरीरावरचा वळवटचा मळ धुतला जाऊन शरीरावर कालांतराने शरीरावरचा मळ पुन्हा साचतो. परंतु योगी पुरुषाच्या सानिध्यात व्यक्ती एकदा आली तर ती सबाह्य निर्मळ होते. इट मीन्स की ती आतून बाहेरून निर्मळ होते. माणसातील वाईट विचारांचा नाश होऊन माणसाचे मन निर्मळ होते. पाण्याने होणारी शुद्धी ही क्षणिक असते. मात्र योगी पुरुष सर्व काळासाठी सुखदायक असतो. योगी लोकांना शारीरिक मानसिक स्वच्छतेची शिकवण देऊन त्यांचे आयुष्य कायमस्वरूपी उजळून टाकतो. उदकाचे सुख ते किती, सवेची क्षणी तृषिते होती, योगी यादेस आनंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही. यामध्ये संत एकनाथ महाराज पुढे आपल्याला सांगतात की योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व स्पष्ट करताना संत एकनाथ महाराज म्हणतात की पाण्याने मिळणारे सुख क्षणिक मर्यादित असते. खूप तहानलेल्या माणसाला क्षणभर समाधान मिळते. पुन्हा काही वेळाने आपल्याला तहान लागते. परंतु योगी पुरुषाच्या सानिध्यात मात्र स्वानंद तृप्ती साक्षात्कार होतो. मनाला कायमस्वरूपी समाधान मिळते, जे कधीही कमी होत नाही किंवा संपत नाही. असे मनुष्याला प्राप्त होते. म्हणजेच सुखाला आनंदाला कसलीच विकृती लागत नाही. ज्या सुखासाठी मनुष्य धडपडत असतो ते योगी पुरुषाच्या सानिध्यात मिळते. उदकाची सुख मधुरता ते रसनेसीची तत्वता, योगियाचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया. योगी पुरुषाचं श्रेष्ठत्व स्पष्ट करताना संत एकनाथ महाराज पुढे असं म्हणतात की पाण्याचा गोडवा फक्त जिभेलाच करतो, म्हणजे जिभेपुरताच मर्यादित असतो. परंतु योगी पुरुषाच्या सहवासाने लाभलेले माधुर्य हे सर्वच इंद्रियांना संतुष्ट करते. मनातील द्वेष दूर होऊन मनाला एक आंतरिक समाधान लाभते, जे चिरकाल टिकणार असते. मेघमुखे अंधपतन, उदकाचे देखोणी जाण, अंधपाते निवतीजन, अन्नदान सकळासी. याचा अर्थ या दृष्टांतामध्ये संत एकनाथ महाराज पाण्याचं महत्त्व पटवून देताना म्हणतात की मेघाच्या मुखातून पाण्याचे अंधपतन म्हणजेच आकाशातील पाण्याच्या धारा धर्तीवर बरसतात, ज्यामुळे सर्व लोकांना आनंद होतो. ते समाधानी होतात, कारण कोसळणाऱ्या पाण्यामुळे धर्तीवर हिरवळ पसरते, त्यातून अन्नधान्याची निर्मिती होते. सर्वांना खायला अन्न आणि पोटभर पाणी मिळते. लोक सुखी समाधानी होतात. तैसे योगियासी खालुते येणे, इहलोकी जन्म पावने, जननिमवी श्रवण कीर्तने, निज ज्ञाते उद्धारी. म्हणजे योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व स्पष्ट करताना संत एकनाथ महाराज पुढे म्हणतात की आपल्या आत्म्याला थेट परमेश्वराशी जोडून पाहणारे योगी पुरुष किती श्रेष्ठ आहेत.
ज्याप्रमाणे मेघाच्या मुखातून कोसळणाऱ्या पाण्यामुळे अन्नधान्याची निर्मिती होते, सर्वांना खायला अन्न आणि पोटभर पाणी मिळते, त्याचप्रमाणे योगी पुरुष लोकांना सुखी समाधानी करून लोकांना सुखी करते. त्याचप्रमाणे योगी पुरुष इहलोकी जन्म म्हणजेच पृथ्वीवर जन्म घेतात, आत्मज्ञान देऊन लोकांचा उद्धार करतात, त्यांचे कल्याण करतात. आपल्या भजन कीर्तनाने सर्व लोकांना सदैव सुखी आणि समाधानी करतात. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. प्रस्तुत कवितेतून संत एकनाथांनी योगी पुरुषाचे आणि पाण्याचे समाजासाठी काय योगदान आहे हे विविध दृष्टांतातून पटवून दिले. आपल्याला त्यांच्यासारखे समाजोपयोगी कार्य करायला नाही जमले तरी संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालून आपण आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्यायला हवे असा संदेश आपल्याला या कवितेतून मिळतो. कविता आवडण्याचे न आवडण्याचे कारण. संत एकनाथांनी योगी पुरुषाचे आणि पाण्याचे समाजासाठी काय योगदान आहे हे विविध दृष्टांतातून पटवून दिले. म्हणजेच पुढे चंद्रकिरण, चकोर पक्षी, पक्षिणीचं पिल्लू, जीवन, पाणी या उदाहरणाने मनातील भाव समर्पकरित्या व्यक्त झाला आहे, ज्यामुळे ही संतवाणी मनाला भिडते. म्हणून मला ही संतवाणी खूप आवडली. चला, यामधील आता शब्दार्थ आपण क्लिअर करू. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे, चंद्रकिरण म्हणजे चंद्राचे किरण, चकोर एक पक्षी हा चंद्रकिरणे पिऊन जगतो असा कवी संकेत आहे. पंखोवा म्हणजे पक्षिणीचे पंख, पिली म्हणजे पक्ष्यांची पिले, जीवन म्हणजे पाणी, जीव म्हणजे सजीव, मृदुत्व म्हणजे कोमलता, तेवी म्हणजे त्याप्रमाणे, जल म्हणजे पाणी, वरीवरी म्हणजे वरचे वरचे, क्षाडी म्हणजे धुणे, मळ म्हणजेच मल, धूळ, माती, सबाह्य म्हणजे आतून व बाहेरून निर्मळ, स्वच्छ, सुख, आनंद, सुखदाता, सर्वकाळ सदैव सुख देणारा, तृषित म्हणजे तहानलेला, स्वानंद तृप्ती म्हणजे साक्षात्कार, मधुरता म्हणजेच गोडवा, रसना म्हणजे जीभ, क्षणे म्हणजे पळ, विकृती याचा अर्थ बिघाड, उदक म्हणजे पाणी, गोड म्हणजे मधुर, निवविता म्हणजे संतुष्ट करणे, शांत करणे, सर्वेंद्रिया म्हणजे पूर्ण शरीर, सगळी इंद्रिये, मेघ म्हणजे ढग, अंधपतन किंवा अंधपात म्हणजे खाली पडणे, निवती म्हणजे आनंदी होणे, अन्नदान म्हणजे भोजनाचे वाटप, सकळांशी म्हणजे सर्व लोक, खालूते येणे म्हणजे खाली येणे, इहलोक म्हणजे पृथ्वी, जन म्हणजे लोक, निज ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, उद्धार म्हणजेच कल्याण किंवा भले. हे झाले शब्दार्थ. ही कविता झाली 8 मार्कासाठी.